म्हणजे त्याच्यावर बोलण्यासाठी आमचे प्रवक्ते बोलत असतात, परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गातला नरक पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती। आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची बेईमानी केली, गद्दारी केली आणि म्हणूनच आम्हाला नवीन दुसरं पाऊल उचलावं लागलं आणि ते जनतेने त्याचं स्वागत केलं आणि म्हणून विधानसभेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपण पाहिलं। लोकांना विकास पाहिजे आणि विचारधारा, तर बाळासाहेबांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे गेलो आणि म्हणूनच आज त्यांचं जे पाप आहे, त्यांनी जे बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेस बरोबर जाऊ नका, ते पाप त्यांनी केलं आणि हे पाप लपवण्यासाठी किती वेळा तुम्ही मोदीजी आणि शहाजी अमित शहांवर टीका करणार? अरे बाळासाहेब तर खुल्या मनाने हिंदुत्वाचा विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्या मोदीजींना खुलेआम पाठिंबा दिलाय, अमित भाईंना त्यांनी खुलेआम पाठिंबा दिलाय। बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, हिंदुत्वाचा विचार आणि प्रसार करणारे मोदीजी यांच्या मागे उभं राहण्याचं खुलेपणाने, मोकळेपणाने, मोठ्या मनाने बाळासाहेबांनी तो निर्णय घेतला आणि मोदीजींनी पण आणि अमित भाईंनी पण नेहमी बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवली आणि बाळासाहेबांची जे काही त्यांच्या त्या काळामध्ये एक दुसऱ्याच्या पाठीमागे उभे राहण्याचं काम केलं त्याची जाणीवही ठेवली। त्यामुळे हे दरवेळेला बाळासाहेबांच्या नावाच्या पाठीमागे किती वेळा हे तुम्ही तुमचं पाप लपवणार? तुम्ही ते बाळासाहेबांचा खोटा आवाज काढण्याचा पाप करताय, काय करताय? बाळासाहेबांचे विचार विकण्याचं काम करताय। तुम्हाला खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाईंवर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।